आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कृष्ण हरी माऊली. मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत बारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. कालपासून आपल्या सोबत आहेत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हरिभक्त परायण श्री योगेश महाराज गायकवाड. कीर्तनातून समाज प्रबोधन करता यावे म्हणून ते या सेवेत आले. कीर्तन म्हणजे फक्त नाट्य किंवा गायन नाही, तर त्यासाठी व्यासंग हवा, अभ्यास हवा, शिवाय स्वतःची शैली देखील हवी. म्हणूनच कीर्तनाला परिपूर्ण कला देखील म्हटलं जातं आणि त्याची प्रचिती कालपासून आपण घेतच आहोत. चला तर मग सुरू करू आजचा आपला कीर्तन सोहळा. प्रपंचातली वस्तू मिळाली, इच्छा अपेक्षा काय होतात, वाढत राहतात. परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. तुकाराम महाराजांना विचारा, तुकाराम महाराज आम्हाला स्पष्ट सांगतात, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. अंतकरणातल्या ज्या ज्या इच्छा अपेक्षा आम्ही व्यक्त केल्या त्या परमतत्वाच्या कृपेने सगळ्या पूर्ण झाल्या, परमात्म कृपेने पूर्ण झाल्या. अहो जाऊ द्या. तुकाराम महाराज याच्या पुढे बोलतात, तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस स्वतःच्या जीवनाला धन्यता देत असताना एक अभंग निर्माण केला. सगळ्यांच्या ऐकण्यातला अभंग आहे. अभंग अतिशय गोड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस इथपर्यंत नाही, माझं पुढचं चरण महत्वाचं आहे. आता निश्चिंतिने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. अंतकरणातल्या इच्छा अपेक्षा वासना तृष्णा ह्या पूर्ण झाल्या. याच्याबद्दल आता इच्छा अपेक्षा आता शिल्लक राहिल्या नाही. आपल्या कधीतरी पूर्ण होतात का? होता का पूर्ण? अजिबात नाही. आपल्या अंतकरणातल्या इच्छा अपेक्षा कधीतरी पूर्ण झाल्या पाहिजे. आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय डॉक्टर बोधले महाराज नेहमी सांगतात, माणसाचा शेवटचा श्वास घेत असताना म्हणजे जगाचा निरोप घेत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये काय काय केलं याची यादी पूर्ण झाली की समजावं जन्म सफल झाला. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. पण जात असताना जगाचा निरोप घेत असताना आपल्याला काय काय करायचं राहून गेलं याची यादी मोठी झाली की समजायचं आपल्याला पुन्हा जन्म आहे. मग आपली फजिती ठरलेली आहे, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजिती. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आज माझ्या संपूर्ण इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या, मी समाधानी या ठिकाणी होतो. माझा मुद्दा असा होता, तुकाराम महाराज तुमच्याकडे पाहिलं की समाधान वाटतं. मग मात्र आता देव तुकाराम महाराजांशी काय बोलतोय? मी सांगितलं ना प्रस्तावनेमध्ये, तुकाराम महाराजांचं आणि देवाचं प्रत्यक्षात बोलणं या अभंगामध्ये आहे, संवाद आहे. देव तुकाराम महाराजांना म्हणतात, तुकाराम महाराज प्रापंचिक भूमिकेतून जर विचार करायचा झाला, प्रपंचामध्ये तुम्हाला काही प्राप्त झालंय असं जर म्हणावं तर तेही काही दिसत नाही. तुमच्या प्रपंचाचं वर्णन तुम्ही स्वतः करतात. आम्ही सदैव जवळी येता चोर धाके, जाऊ बुडती भिके, कुत्री घर राखीती. हे तुमच्या प्रपंचाचं वर्णन आहे. तुम्ही स्वतःच तुमच्या प्रपंचाचं वर्णन करत असताना आणखीन पुढे सांगतात, दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान, श्री एक अन्न अन्न करता मेली. अशी स्थिती तुमच्या प्रपंचाची असताना देखील तुकाराम महाराज तुम्ही इतक्या प्रसन्न भावमुद्रेमध्ये दिसतात, इतक्या समाधान स्थितीमध्ये दिसतात. तुमच्या परंपरेचा विचार करायचा झाला तर तुम्ही तेही काही मागत नाही. माझ्या डोक्यावरती भक्तीचं ओझं आहे, भक्तीचं कर्ज आहे, भक्तीचं ऋण सुद्धा आहे. परंपरा तुकाराम महाराजांची दोन परंपरा सांगितल्या जातात. एक विश्वंभर बाबांपासून तर तुकाराम महाराजांपर्यंत. त्याही परंपरेचा विचार करायचा झाला तर तुम्ही स्पष्ट आमच्याशी बोलताना असं म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासेगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, किंवा काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. इथला वडील हा शब्द फार महत्वाचा आहे. व्यावहारिक दृष्टीने वडील हा शब्द घेऊ नका. वडिलांची रीत जाणत असो म्हणजे विश्वंभर बाबांपासून तर तुकाराम महाराजांपर्यंत ही एक परंपरा. आणि दुसऱ्या परंपरेचा विचार सांगितला जातो. कोणती परंपरा? तुकाराम महाराज त्यांच्या अगोदरचे अवतार नामदेव महाराज, काही मागणे हे. नामदेव महाराजांच्या अगोदरचा अवतार भक्त असणारे उद्धवजी, काही मागणे हे. त्यांच्या अगोदरचा अवतार भक्त असणारे अंगदजी, काही मागणे हे. त्यांच्या अगोदरचा अवतार भक्त असणारा प्रल्हाद, काही मागणे हे. याही परंपरेचा विचार करायचा झाला तुकाराम महाराज तरीही सुद्धा तुम्ही काहीही मागताना दिसत नाही. अहो भक्त प्रल्हादाचं चरित्र सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. मी जास्त सांगून वेळ घेत नाही, पण सहज प्रसंग आला, विषयाच्या संदर्भात आहे म्हणून बोलतो. भगवान नरसिंह परमात्म्याने अवतार कुणाकरता घेतला एवढं तर माहिती आहे ना? कुणाकरता घेतला?
प्रल्हादाकरता अगदी बरोबर. भक्त असणाऱ्या प्रल्हादाकरता अवतार घेतला. देवाने हिरण्यकश्यपूला मारलं. हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर परमात्मा मात्र शांत व्हायला तयार नाही. अतिशय भयानक रूप आहे. 11 विकळा रूप धारण केलेलं आहे. ब्रह्मदेवाला चिंता वाटायला लागली, आता काय करावं. पृथ्वीवरती अस्थिरता निर्माण होईल, समतोल ढासाळेल, जीवन अस्थिर होईल. काय करावं काय करावं. मीटिंग बसली आणि मीटिंगमध्ये ब्रह्मदेवाने विचार केला, आता काय केलं पाहिजे देवाला शांत होण्याकरता. कुणीतरी उभं राहिलं आणि सांगितलं, एवढं चिंता करण्याचं काही कारण नाही, मीटिंग घेण्याचं कारण नाही. म्हणे काय काही नाही, सोपं काम आहे. आपलं देवाला शांत कसं करायचं एवढाच प्रश्न आहे ना, आपण आई साहेबांकडे जाऊया. तुकाराम महाराज म्हणतात ना, पाय लक्ष्मीचे हाती. ती त्यांच्याकडे गेलं की आपला प्रश्न सुटेल. आणि मग मात्र सगळ्यांना ते पटलं. ब्रह्मदेवाच्या अध्यक्षतेखाली सगळेजण लक्ष्मी आईसाहेबाकडे आले. आईसाहेबांना मोठा आनंद झाला. का आनंद झाला. हे सगळे देवाच्या बाजूचे असताना आज माझ्याकडून आले, बरोबर की नाही. आज माझ्याकडून आले. आईसाहेब म्हणाल्या, काय काम आहे बोला. त्यांनी सांगितलं, देवाने अवतार धारण केलाय. लक्ष्मी आईसाहेब म्हणाले, देवाचा अवताराचं सांगू नका. देव अनेक अवतार घेतो, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. अवताराचं सांगू नका. आणि खरं सांगू का, लक्ष्मी आईसाहेबाला काय हो देवाच्या अवताराचं, त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये बोललं जातं अतिपरिचयात. अनेक अवतार घेतो. लक्ष्मी आईसाहेबाला कशातलं त्याचं विशेष. लक्ष्मी आईसाहेब म्हणाल्या, तुमचं काय काम आहे. ब्रह्मदेव म्हणाले, आमचं काहीच काम नाही. आईसाहेब जरा आमचं ऐका. देवाने अवतार घेतलाय, नरसिंह परमात्म्याचा अवतार घेतलाय. हिरण्यकश्यपूला मारलेला आहे. देवाला शांत करायचं आहे. देव शांत व्हायला तयार नाही. अतिशय क्रोधायमान आहेत देव. मग शेवटी आईसाहेब म्हणाले, मग मी काय करू. ब्रह्मदेवाने सांगितलं, तुम्ही आरतीचं ताट करा, देवाची स्तुती करा, देवाचं वर्णन करा, देवावरून आरती ओवाळा, देवाला शांत करा. असं म्हटल्यानंतर लक्ष्मी आईसाहेब म्हणाल्या, देवाला शांत करण्याकरता आरतीची गरज नाही. देवाला शांत करण्याकरता पूजेची कशाचीच गरज नाही. मग म्हणे, देव मी पाहिलं की शांत होतात. कळालं का. मी पाहिलं की देव, ते तेव्हापासून आहे, आत्ताचे असं काही नाही. मी नुसतं पाहिलं की देव शांत होतात. ब्रह्मदेव म्हणाले, असं करू नका. यावेळेस देव जरा जास्त रागावलेले आहे. तुम्ही आरतीचं ताट घ्या. आई ऐका. शेवटी वेळेच्या अभावाने आईने कसं तरी आरतीचं ताट घेतलं. ब्रह्मदेव पाठीमागे, आईसाहेब पुढे आहेत. देवाने जिथे अवतार धारण केला त्या ठिकाणी ब्रह्मदेव आईसाहेबांना घेऊन गेले. आईसाहेबांनी देवाचं भयानक रूप पाहिलं. आरती एका बाजूला, ताट एका बाजूला. आईसाहेब जीव घेऊन पळायला लागल्या. ब्रह्मदेव पाठीमागे आहेत, आई पुढे आहेत. आई का पळता. देवाची स्तुती करा, देवाला शांत करा. आईनं दिलेलं उत्तर गोड आहे. लक्ष्मी आईसाहेब म्हणाल्या, एवढे दिवस झाले मी यांच्याबरोबर संसार प्रपंच करते, एवढं रागावलेलं पाहिलं नाही, एवढं रागावलेलं पाहिलं नाही. पुन्हा ब्रह्मदेवाला चिंता वाटायला लागली. ब्रह्मदेव म्हणाले, आता काय करावं. पुन्हा मीटिंग बसली. कुणीतरी सहज म्हटलं, अरे एवढी मीटिंग घेण्याकरता, लक्ष्मी आईसाहेबाची विनंती करण्याकरता कशा करता एवढं तुम्ही चिंता करता, कशा करता एवढं विचार करता. अजिबात विचार करू नका, अजिबात वेळ घालवू नका. सोपं, एकदम सोपा पर्याय सांगतो. म्हणे काय. काही नाही, माझं ऐकाल तर फायदा सगळ्यांचा होईल, देव सुद्धा शांत होतील. म्हणे काय. मला सोपं सांगा. देवाने अवतार कोणाकरता घेतला. प्रल्हादाकरता घेतला. मग प्रल्हादाकरता जर देवाने अवतार घेतला असेल तर भक्त असणारा प्रल्हाद जाणे आणि देव जाणे, आपल्याला काय करायचं. सोपं बोलू का. सप्ताह चालू असताना कीर्तनकाराची तारीख ज्याने घेतली तो बघेल की कीर्तनकार आला का कायमचाच. आपल्याला काय करायचं. कीर्तनकाराची तारीख घेतली तो ठरवेल. तसं भक्त असणाऱ्या प्रल्हादाकरता जर देवाने अवतार घेतला असेल तर देव जाणे आणि प्रल्हाद जाणे. ब्रह्मदेवाला विचार पटला. प्रल्हादाला बोलवलं. हे बघ, देवाने तुझ्याकरता अवतार घेतलाय, देवाला कसं शांत करायचं हे तू ठरव. प्रल्हाद म्हणाला, काहीच अडचण नाही, देवाला मी शांत करतो. माझा विषय लक्षात ठेवा, विषय विसरू नका. मग मात्र प्रल्हादाने देवाची जी स्तुती केली. भागवतामध्ये प्रल्हाद स्तुती नावाचं स्वतंत्र प्रकरण आहे, एवढा वेळ आपल्याकडे नाही. आणि मग प्रल्हादाच्या स्तुतीवर भगवान प्रसन्न झाले. प्रल्हादाला मांडीवरती घेतलं, चाटायला लागले, कुरवळायला लागले. आणि मग मात्र भगवान परमात्मा भक्त प्रल्हादाच्या स्तुतीवर काय झाले, प्रसन्न झाले आणि म्हणायला लागले, काहीतरी मागा. आता माझा विषय इथे आहे, काहीतरी मागा. असं म्हटल्यानंतर प्रल्हादाने सांगितलं, देवा कशाची गरजही नाही आणि मला कशाची अपेक्षा सुद्धा नाही, काहीच नकोय मला. शेवटी 2-3 वेळा प्रल्हादाने सांगितलं, देवा नको बाबा, नको बाबा. देव हट्ट सोडायला तयार नाही. प्रल्हादाने वाक्य फार गमतीचं वापरलं. प्रल्हादाने जे दिलेलं उत्तर आहे ते फार गोड आहे. प्रल्हाद म्हणाला, देवा
तुम्ही मागा असं म्हणतात, मागा असं म्हणता. खरं सांगू, या मृत्यू लोकामध्ये जेव्हा देवा नरसिंह परमात्म्याच्या नावाने कथा कीर्तन प्रवचन होतील ना देवा, तेव्हा तेव्हा भक्त असणाऱ्या प्रल्हादाचं नाव घेतल्याशिवाय ती कथा, ती कीर्तन, ती प्रवचन पूर्ण होणार नाही. याच्यापेक्षा काय पाहिजे, याच्यापेक्षा मला आणखीन काय पाहिजे असं म्हटल्यानंतर मग मात्र देव म्हणाले, नाही तरी पण माझी इच्छा आहे, काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हटल्यानंतर मग मात्र प्रल्हादाला जरा राग आला आणि मग प्रल्हाद म्हणाले, देवा तुम्ही ऐकत नाही, नाही काहीतरी मागावं लागेल. प्रल्हाद म्हणाले, मग मी मागेल ते द्याल का? देव म्हणाले, नक्की देणार. देवा बघा बरं, संकल्प सोडला. प्रल्हादाने जे मागणं मागितलं ते माझ्या विषयाच्या संदर्भाने आहे. प्रल्हाद म्हणाला, देवा द्यायचं असेल तर एवढंच द्या, माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्याकडे कधीही काहीच मागण्याची इच्छा अपेक्षा निर्माण होऊ देऊ नका, एवढंच मला द्या. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. तुकाराम महाराज याही परंपरेचा विचार करायचा झाला तरी सुद्धा तुम्ही काही मागत नाही. विश्वंभर बाबांपासून तुमच्यापर्यंत भक्तीचं ऋण तर माझ्यावर भरपूर प्रमाणात आहे, तरी सुद्धा काही मागत नाही. पण समाधान स्थितीमध्ये मात्र भरपूर दिसत. कारण काय, काय कारण? मग मात्र तुकाराम महाराज देवाकडे बघून म्हणतात, देवा तू सगळं एवढं मला माझ्याशी बोललास हे मला पटलं, तुला खरं सांगू का खोटं सांगू? असं म्हटल्यानंतर मग मात्र देव म्हणाले, तुकाराम महाराज खरं सांगू का हो? माझ्याकडे येणारा प्रत्येकच जण माझ्याशी खरं बोलतो असं नाही. तुम्ही तरी कमीत कमी खरं सांगा की तुकाराम महाराज खरं सांगा. मग मात्र तुकाराम महाराज म्हणाले, देवा ऐक, आम्ही इतक्या सुखामध्ये, इतक्या समाधान स्थितीमध्ये, इतक्या प्रसन्न भावमुद्रेमध्ये का दिसतो? त्याचं कारण असं आहे, आम्हाला वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख प्राप्त झालं. अभंगाचं पहिलं चरण. वैष्णवा संगती सुख मानती, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. तुकाराम महाराज देवाशी बोलतात, देवा वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या आणि साधूच्या संगतीमध्ये आम्हाला सुख प्राप्त झाल्यामुळे अनेक मी देवा काही ने. तुकाराम महाराज देव आता बोलतात, तुकाराम महाराज नेमकं कोणत्या वैष्णवांच्या संगतीमध्ये तुम्हाला सुख प्राप्त झालं? वैष्णव दिसणं वेगळं आणि वैष्णव असणं वेगळं, बरोबर आहे की नाही? तुकाराम महाराजांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं, पोटासाठी संत झाले कलित दोन्ही दिसती सारिके वर्म जाणे तो. व्यवहारामध्ये उदाहरण दिलं जातं, कावळा आणि कोकिळा दिसायला सारखा आहे, कावळा कावळा आहे, कोकिळा कोकिळा आहे. कधी? वसंत ऋतल्यानंतर, बरोबर आहे की नाही? किंवा बगळा आणि राजहंस दिसण्याकरता सारखाच आहे, पण राजहंस राजहंस आहे, बगळा बगळा आहे. तसं संत संत आहे,
असंत असंत आहे. नेमकं वैष्णव म्हणायचं कुणाला? वैष्णव दिसणं वेगळं, वैष्णव असणं वेगळं. मी सगळ्यात अगोदर पंढरपूर निवासी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून वैष्णव कुणाला म्हणायचे पहिली व्याख्या आपल्यासमोर ठेवेल. नामदेव महाराजांना विचारलं, महाराज एखादा कीर्तन करायला लागला, कथा करायला लागला, गायन करायला लागला, मृदंग वाजवायला लागला, तीर्थयात्रा काढायला लागला, तर त्याला वैष्णव म्हणता येईल का? नामदेव महाराज म्हणाले, अजिबात नाही. कथा करीशी तरी कथेकरीची होशी, परी वैष्णवन होशी अरे जना. गायन करीशी तरी गायकाची होशी, परी वैष्णवन होशी अरे जना. तीर्थयात्रा करीशी परी कापडीची होशी, तरी वैष्णवन होशी अरे जना. मग नामदेव महाराजांना विचारलं, नामदेव महाराज नेमकं वैष्णव म्हणायचं कुणाला? नामदेव महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होशी अरे जना. नामदेव महाराजांची पहिली व्याख्या आली, जो अखंडपणे देवाचं नामस्मरण करतो, चिंतन करतो, भजन करतो, भक्ती करतो, त्याला काय म्हणा? वैष्णव म्हणा. त्याला काय म्हणा? वैष्णव म्हणा. दुसरी व्याख्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना विचारा, तुमचं काय मत आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये सुंदर व्याख्या केली. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, निमिषार्ध त्रुटी लवक्षण, जेन सोडिती हरीचे चरण, ते वैष्णवा माझी अग्रगण्य, राया उत्तम भक्त ते जाण. नाथ महाराजांची भाषा अशी आहे, जे हरीचे चरण एक क्षणभर सुद्धा सोडत नाही, ज्यांना विस्मरण एक क्षणभर सुद्धा होत नाही, त्यांना काय म्हणा? वैष्णव म्हणा. असं कोण म्हणतं? एकनाथ महाराज म्हणतात. आणि तुकाराम महाराजांना आता विचारूया. तुकाराम महाराजांनी सगळ्यांना कळेल, सगळ्यांना पटेल अशी व्याख्या आपल्या समोर ठेवली. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया, सोपी व्याख्या तुकाराम महाराजांनी केली. वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम, भाव, निष्ठा, श्रद्धा, विश्वास, करुणा. ही सगळी शब्द एकार्थवाची आहेत. सर्वस्वाने देवावर प्रेम करणं, आपलं सर्वस्व देवाला समर्पण करणं, याला म्हणतात अवघी देवावरी माया. नारदांच्या भक्तिसूत्रामध्ये एक सूत्र फार गमतीचं आहे. नारदांच्या भक्तिसूत्रामध्ये सूत्र असं येतं, अविच्छिन्न तन्मयता. याचा अर्थ असा आहे, आपण जे सगळं करतो, खातो, पितो, बसतो, उठतो, सर्व कार्य करतो, हे देवाच्या चरणाशी समर्पण करणं, याला म्हटलं जातं अविच्छिन्न तन्मयता. अवघी देवावरी माया. मी अवघी देवावरी माया आपल्यासमोर मांडतोय. नारदांनी याच्याकरता उदाहरण फार गोड दिलं. तदर्पिता किला चारिता तदविस्मरणे परम व्याकुलता, यथा व्रजगोपिकानाम. वृंदावनातल्या गोपिकांचा विचार मांडत असताना भगवान कृष्ण परमात्मा एकदा झोपले आणि रात्री 1:30 वाजता मोठ्याने राधा राधा म्हणून ओरडले. ऐका बरं, राधा राधा म्हणून ओरडल्याबरोबर शेजारी रुक्मिणी माता होत्या. त्यांना आनंद वाटला असेल का? रुक्मिणी माता जाग्या झाल्याने भांडायला लागल्या, कोण ही राधा? इतक्या निम्म्या रात्री का नाव घेतलं? कशाकरता नाव घेतलं? मी असताना नाव घेतलं, असं का? शेवटी देवाने सांगितलं, हे बघ, अर्ध्या रात्री असं भांडायचं नसतं. शेजाऱ्यांनी जर ऐकलं तर आपल्याला नावं ठेवतील. कोण राधा? का तिचं नाव घेतलं? अर्ध्याच रात्री का नाव? तुला उद्या सकाळी उठल्यावर सांगतो की. पण रुक्मिणी माता ऐकायला तयार नाही. देवाने कसं तरी समजावलं. दिवस कधी उगवतो रुक्मिणी मातेला झालं असं झालं. शेवटी दिवस उगवला. रुक्मिणी मातेला अजिबात झोप नाही. देव निवांत झोपलेले आहे. रुक्मिणी मातेनं उठवलं, उठा, दिवस उगवलाय. कोण राधा? का तिचं नाव घेतलं? आणि मी असताना नाव घेतलं. पटतं का तुम्हाला? शोभतं का तुम्हाला? देवाशी अदवा तदवा बोलायला लागल्या. देवाला जरा रागच आला. रुक्मिणी मातेचा हात धरला आणि यमुनेच्या तीरावर आणलं. ऐका,
यमुनेच्या तीरावर आणल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्म्याचं अखंड चिंतन करणारी राधा दूरवर परमात्म्याचं भजन करत होती. देवाने राधेला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आवाज दिला, राधे. राधेनं माघारी पाहिलं आणि माघारी पाहिल्यावर राधेच्या मनात विचार आला. काय विचार आला? अरे योगी जपी तपी साधू संन्यासी यांच्या स्वप्नात न येणारा आज स्वतःहून मला आवाज देतोय. तुकाराम महाराजांनी म्हणावं, योगी यांच्या ध्यानी ध्याता ना तुडसे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे, योगी या दुर्लभ तोम्या देखीला. रामायणामध्ये वालीचे सुद्धा उद्गार असेच आहे, जन्म जन्म मुनी जतन कराई अंत काल काही राम आवत नाही. अरे जन्मच्या जन्म जावी लागतात, स्वप्नात सुद्धा येत नाही. आज स्वतःहून आवाज देतोय. राधेला मोठा आनंद झाला. राधा तशीच भजन करता करता निघाली, देवाच्या दिशेनं धावत सुटली. देवाने सुद्धा रुक्मिणी मातेचा हात असा झटकला, राधेच्या दिशेने आले. जवळ आल्याबरोबर कडकडून मिठी मारली. कडकडून मिठी मारल्यावर आता मला सांगा, रुक्मिणी मातेला आनंद झाला असेल ना? नाही. रुक्मिणी माता लालबुंद झाल्या आणि देवाशी भांडायला लागल्या. पहिलाच प्रश्न विचारला, मी विचारते राधेचं नाव का घेता? इथे आल्यावर हिला मिठी मारता पटतं का तुम्हाला? शोभतं का तुम्हाला? कशा करता देवा हे असं करता तुम्ही? रुक्मिणी माता लालबुंद होऊन भांडायला लागल्या. देवाने सांगितलं, का नाव घेतलं, का मिठी मारली, हे सगळं तुला सांगतो. दोघींनाही अगोदर परीक्षा द्यावी लागेल, म्हणजे उत्तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. परमात्मा म्हणाला परीक्षा द्यावी लागेल. रुक्मिणी माता आणि राधा म्हणाल्या काहीच हरकत नाही. आता परमात्माच तो चतुरातो शिरोमणी. यमुना मातेला महापूर आलेला होता. यमुना माता दुथडी भरून वाहणारी. यमुनेच्या तीरावर देवाने एक काय केली? दोरी निर्माण केली. शेजारच्या गवळणीकडून एक हंडा घेतला आणि सांगितलं, हंडा मी भरून देणार. दोरीवरून पलीकडे चालत जायचं आणि पलीकडून पुन्हा अलीकडे यायचं. दोरीवरून चालत जायचं आणि दोरीवरून चालत यायचं. अगोदर नंबर रुक्मिणी मातेचा. रुक्मिणी म्हणाली काहीच हरकत नाही. पाण्याने भरून दिलेला हंडा देवाने डोक्यावर ठेवला. रुक्मिणी माता दोरीवरून चालत 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 निघाल्या. अर्ध्या पात्रापर्यंत आल्या. मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या. डोळे मोठे मोठे झाले. अंगाचं थरकाप सुरू झालं. पाणी पाहिलं, तोल गेला, खाली पडल्या. खाली पडल्याबरोबर देवानं कसं तरी बाहेर काढलं पाण्यामधून. माता शांत बसावं की नाही? पण शांत बसतील त्या रुक्मिणी माता कसल्या? त्या कुठंच शांत बसत नाही. ना दहाव्यात बसत, ना प्रवचनात बसत, ना कीर्तनात बसत, लग्नात तर अजिबातच नाही. रुक्मिणी माता, मी रुक्मिणी मातेचं सांगतोय. रुक्मिणी माता म्हणाली, देवा हीच परीक्षा राधेची घ्या बरं. राधा या परीक्षेत पास होते का मला बघू द्या. देवाने सांगितलं राधेची परीक्षा घ्यायचीच आहे. राधा कशी चांगल्या मार्कांनी मेरिट लिस्टमध्ये येते तुला दाखवायचंच आहे. अगोदर तुझी परीक्षा घेतली. उद्या तू असं म्हणायला नको, देवा हे मला सुद्धा जमलं असतं पण तुम्ही मला संधी दिली. व्यवहारात होतं की नाही असं? एखाद्याच्या शेजारचा आपला मुलगा असतो, कॉलेजला नंबर लागत असताना एखाद्या मोठ्या कॉलेजला जर त्याचा नंबर लागला तर मग मात्र ते काय म्हणतात, नाही नाही त्यांचा वशिला त्या कॉलेजला होता त्याच्यामुळे त्यांच्या मुलाचा नंबर लागला, आमचा मात्र असं होतं. अहो व्यवहारात होतं असं नाही, अध्यात्माच्या भूमिकेत सुद्धा होतं असं. सांगू तुम्हाला, रामायणामध्ये विश्वामित्र ऋषींच्या अध्यक्षतेखाली राजा जनकाच्या दरबारामध्ये शिवधनुष्य पेलण्याचा कार्यक्रम चालू असतो. बरोबर आहे की नाही? सगळे राजे महाराजे आलेले असतात. रावण आहे, रामप्रभू आहे, लक्ष्मण दादा आहे. त्या ठिकाणी लक्ष्मणाने विश्वामित्र ऋषींना प्रश्न फार गोड विचारला. ऐका, विश्वामित्र ऋषींना विचारलं, का हो गुरुजी, माझा दादा अगोदर आलेला असताना तुम्ही रावणाचा नंबर का लावला? आपल्याला माहिती, रावण ते शिवधनुष्य घेतलं, अंगावर घेऊन पडला, त्याची झालेली फजिती आपण सर्वांनी पाहिलेली आहे, श्रवण केलेली आहे. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, लक्ष्मणा तुला याच्यातलं गमक कळणार नाही, याच्यातलं गमक, याच्यातली आयडिया तुझ्या लक्षात येणार नाही. म्हणे कसे काय? कारण तू लहान आहेस. इति गुह्यतमम शास्त्र मिदमुक्तम मयान, याच्यातलं शास्त्र कळणार नाही, गुह्य कळणार नाही. लक्ष्मण दादा ऐकायला तयार नाही. गुरुजी सांगावं लागेल, माझा दादा अगोदर आलेला असताना तुम्ही रावणाचा नंबर अगोदर का लावला? गुरुजींनी एका वाक्यात उत्तर दिलं, मी जर रामाचा नंबर अगोदर लावला असता, रामप्रभूंनी ते शिवधनुष्य लिहिलं पेललं असतं, कार्यक्रम पूर्ण झाला असता, रावण म्हणाला असता हे मला सुद्धा जमलं असतं. विश्वामित्र ऋषींनी मला संधी दिली नाही. ही रावणाची परंपरा आज सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल हा तेव्हा हीच परीक्षा राधेची घ्या. राधेची घ्या म्हटल्यानंतर देवाने सांगितलं, राधे तुझ्याकरता सुद्धा हाच नियम.
परमात्म्याने हंडा भरून राधेच्या डोक्यावर ठेवला. राधा दोरीवरून चालत चालत निघाली, त्या कडेवर पोहोचली सुद्धा आणि त्या कडेवरून ह्या कडेवर आली सुद्धा. आता ऐका, मी वैष्णवतो जया अवघी देवावरी माया सांगतोय. आता तरी रुक्मिणी मातेनं शांत राहावं ना. रुक्मिणी माता शांत राहायला तयार नाही. राधे अगं गेली कशी, आली कशी, पाणी बघून भीती वाटली नाही का, डोळे मोठे मोठे झाले नाही का, पाय मांड्या थरथर कापल्या नाही का, असं सगळं पाणी बघून तुला भीती वाटली नाही का, अगं तू गेली कशी. राधेनं दिलेलं उत्तर फार गोड आहे. आई साहेब, पाण्याने भरलेला हंडा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मी नाही घेऊन गेली. मग भगवान कृष्ण परमात्म्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडे घेऊन गेला आणि तिकडून इकडे घेऊन आला. याला म्हणा अवघी देवावरी माया. विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत 3 व्याख्या मी वैष्णवांच्या सांगितल्या. तुकाराम महाराजांची जरा तात्विक भूमिकेतली व्याख्या सांगतो. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे विष्णुमय जग, सर्व चराचरामध्ये परमात्मा व्यापून आहे, अशी ज्या महात्म्याची स्थिती झालेली आहे त्याला काय म्हणा, वैष्णव म्हणा. मी एक एक उदाहरण फक्त एका वाक्यात सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या संदर्भात भाष्य करताना ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्या ज्ञानेश्वर महाराजांना रेड्यामध्ये परमात्मा दर्शन घडावं ते ज्ञानेश्वर महाराज कोण झाले, वैष्णव झाले. पाखरांमध्ये ज्यांना परमात्मा दर्शन घडावं ते तुकाराम महाराज कोण झाले, वैष्णव झाले. कुत्र्यामध्ये ज्यांना परमात्मा दर्शन घडावं ते नामदेव महाराज कोण झाले, वैष्णव झाले. गोवऱ्यांमध्ये ज्यांना परमात्मा दर्शन घडाव्या त्या जण्याबाई कोण झाल्या, वैष्णव झाल्या. माती आणि चिखलामध्ये ज्यांना परमात्मा दर्शन घडावं ते गोरोबा काका कोण झाले, वैष्णव झाले. कांद्यामध्ये, मुळ्यामध्ये, भाजीमध्ये ज्यांना परमात्मा दर्शन घडावं ते संत सावता महाराज कोण झाले, वैष्णव झाले. सर्पांमध्ये ज्यांना परमात्मा दर्शन घडावं ते संत श्रेष्ठ माणकोजी महाराज कोण झाले, वैष्णव झाले. शेवटचं उदाहरण सांगतो. मेलेल्या हाडांमध्ये ज्यांना परमात्मा दर्शन घडावं संत श्रेष्ठ चोखोबाराय ते कोण झाले, वैष्णव झाले. वैष्णव तो जया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज वैष्णवांची संगतीमध्ये सुख प्राप्त झालं असं देवासमोर बोलतात, सांगतात, संवाद साधतात. का हो तुकाराम महाराज, आम्हाला एवढाच प्रश्न आहे, वैष्णवांचीच संगत का? जीवाची संगत आहे, देवाची संगत आहे, संसाराची संगत आहे आणि वैष्णव म्हणजे संतांची संगत आहे. तुम्ही वैष्णवांच्या संतांच्या संगतीला का मान्यता दिली? एका वाक्यात छोट्या छोट्या व्याख्या करून पुढे जातो. संसाराच्या संगतीचा विचार करायचा झाला तर संसार कसा सांगितला, दुःख बांधवडी आहे हा संसार किंवा संसार दुःख मूळ. आपण नेहमी चिंतन ऐकतो किंवा परमात्मा आम्हाला स्पष्ट बोलतात, न रूप मत्स्येह तथोपलभ्यते न अंतो न आदिही नचतम प्रतिष्ठा. ज्याला रूप नाही, गुण नाही, काही व्यक्त करता येत नाही, बोलता येत नाही, असा रूपातीत गुणातीत असा असणारा तो संसार आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून लाभ आणि त्याच्यापासून स्वार्थ होईल, नुकसान होईल असं चिंतन करण्याचं कारण नाही. कारण तो जड आहे, अचेतन आहे. संसार कसा आहे, जड अचेतन स्वरूपाचा आहे. त्याच्या संगतीमध्ये आपल्याला सुख प्राप्त होणार नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसारामध्ये दुःख आहे. चला पुढे. जीवाचा विचार करायचा झाला तर कीर्तनकार महाराजाने गायकाची किंवा मृदंगाचार्य महाराजाची संगत करणं हे जरी योग्य असलं, पण एका जीवानं दुसऱ्या जीवाची संगती जर केली तर त्या संगतीमध्ये परिपूर्णता होत नाही, सुख प्राप्त होत नाही. त्याचं कारण आहे जीव अपूर्ण आहे, जीव अंश स्वरूपाने आहे. ममय वंशो जीवलोके, बरोबर की नाही? त्याच्यामुळे जीवनाची परिपूर्णता होत नाही, सुख प्राप्त होत नाही. जे आणखी सगळ्यांच्या ऐकण्यातलं प्रमाण मी आपल्या समोर ठेवतो. कबीरदास महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया. संपूर्ण जग दुःखाने ग्रासलेलं आहे. कीर्तनकार दुःखी, मृदंगाचार्य दुःखी, विनेकरी दुःखी, गायक दुःखी, ऐकणारे दुःखी, सगळे दुःखी. या जगामध्ये सुखी कोणी नाही. आहे का कोणी सुखी? जो जीव आहे तो सुखी नाही आणि जो सुखी आहे तो जीव नाही. त्याच्यामुळे जीवाची संगती करून आपल्याला सुख प्राप्त होत नाही. संसार दुःखरूप सांगितला. देवाच्या संगतीचा विचार करायचा झाला तर पांडुरंगाच्या संगतीमध्ये जाण्याचा पुष्कळ प्रयत्न करू. देवाची संगत जमत नाही, देवाची संगत घडत नाही. तुम्ही म्हणाल महाराज कसं बोलता? मी सांगतो आपल्याला. देवाच्या समोर उभं राहू, त्याच्या चरणावरती नतमस्तक होऊ, देवाच्या समोर उभं राहून प्रपंचातलं परमार्थातलं काहीतरी मागणं मागू, प्रार्थना करू, त्याचं वर्णन करू, पण देवाची संगत जमत नाही. त्याचं कारण असं आहे, देवाची संगत करायची असेल तर त्याला बलराम दादा, पेंद्या, वडज्या, वाकड्या, सुदाम्या, बोबड्या, राधा व्हावं लागेल.
त्याला तुम्ही आम्ही जीव म्हणून चालत, परमात्मा जीव म्हणून आपल्याला स्वीकारत नाही. आपण आपल्या पाप पुण्याच्या जोरावर देवाच्या समोर जाऊ, देवाचं दर्शन घेऊ. देवाची संगत नाही, जीवाची संगत नाही आणि संसाराची सुद्धा संगत जमत नाही. मग राहता राहिली कुणाची संगत राहिली? वैष्णवांची, नाम संतांची संगत राहिली. तुकाराम महाराज देखील तेच सांगतात, अरे ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये निर्बुद्ध रेडा येतो, आपल्याला संगत करता येणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये जड भिंत येते, आपल्याला संगत करता येणार नाही. अरे तुकाराम महाराजांनी तर सांगितलं, मानवी जीवनाची परिपूर्णता ही संतांच्या, वैष्णवांच्याच संगतीमध्ये आहे. म्हणून मागणं मागताना वेळोवेळी तुकाराम महाराज म्हणतात, संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण व्हावा, हाची भाव माझी या जीवा. पुरवी देवा मनोरथ. देवा एवढंच मनोरथ काय कर तू पूर्ण कर. मागणीतली कल्पकता बघा किती आहे, किती विलक्षणता आहे मागणीमध्ये. संतांच्या संगतीची मागणी केली. एक कशा करता मागणी केली? देवा तुझं विस्मरण होता कामा नाही, अजिबात विस्मरण होता कामा नाही. खरं सांगू, तुकाराम महाराजांची वाचा, प्रातस्मरणी वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा नेहमी म्हणायचे, तुकाराम महाराजांची वाचा देवाचं नाव सोडायला तयार नाही. तुकाराम महाराजांची वाचा देवाचं नाव सोडायला तयार नाही आणि आमची वाचा देवाचं नाव घ्यायला. परिणाम काय? तुकाराम महाराजांची वाचा देवाचं नाव सोडायला तयार नसल्यामुळे शेवटी देवाला तुकाराम महाराजांना नेण्याकरता यावं लागलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानवदेह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा. विठ्ठल विठ्ठल. वैष्णवांच्या संगतीमध्ये जीवनाची परिपूर्णता आहे. मग ते सुख आम्हाला प्राप्त झालं. सुखाचा विचार करत असताना 3 पद्धतीचं सुख सांगितलं. एक विषय सुख आहे, एक ब्रह्मसुख आहे आणि एक भक्ती सुख आहे. विषय सुख त्याला नाव विषय सुख आहे, पण त्याला खऱ्या अर्थाचं सुख म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला स्पष्ट सांगावं, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, त्याचं स्वरूप सांगितलं. किंवा म्हणून विषय भोगी जे जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, परी काय किरते मूर्ख सेविता नसरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विषय सुखाला नाव विषय सुख आहे, पण त्याच्यात खऱ्या अर्थाचं सुख नाही. चला पुढे. ब्रह्मसुखाचा विचार करायचा झाला तर योगी, जपी, तपी, साधू, संन्यासी यांना अपेक्षित असणारं जे सुख आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा. याची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अशी केली, किंबहुना स्वये जीव आत्मयाचे लाहे, तेथे जे होय तया नाम सुख, हे खऱ्या अर्थाचं सुख आहे. आणि याच्यापेक्षा जे सुख पुढचं सांगितलं कोणतं, त्याला भक्ती सुख म्हणा. भक्ती सुख मात्र याची अपेक्षा प्रत्यक्षात भगवंतालाच आहे. ते सुख मात्र वैष्णवांच्या संगतीमध्ये तुकाराम महाराज आम्हाला प्राप्त झालं असं सांगतात. आणखीन खुलासेवार बोलू का? विषय सुखाची अपेक्षा प्रापंचिक माणसाला आहे, ब्रह्मसुखाची अपेक्षा योगी, जपी, तपी, साधू संन्यासाला आहे आणि भक्ती सुखाची अपेक्षा प्रत्यक्षात देवालाच आहे. विठ्ठल विठ्ठल. अहो, भक्ती सुखाची अपेक्षा प्रत्यक्षात परमात्म्याला आहेच की. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदणी राहिला. अहो, वैकुंठातलं वैभव सोडून मृत्यूलोकामध्ये येतो. कशा करता? संतांचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची, धावत चाले मागे मागे. धावत चाले. संतांच्या सुखामध्ये, संतांच्या कामामध्ये, संतांच्या कार्यामध्ये भगवंताला अतिशय प्रेम आहे. भक्ती सुख हे खऱ्या अर्थाने वैष्णवांच्या संगतीचं स्वरूप आहे. आणि म्हणून देवा, अशा वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्हाला सुख प्राप्त झालं, त्याच्यामुळे आता कसली इच्छा अपेक्षा राहिली नाही. तुकाराम महाराज वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख प्राप्त झालं, पण ती सुख उपभोगण्याची माध्यमं कोणती आहेत? अभंगाचं 2रं चरण.
महाराज देवाला बोलतात, देवा वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्हाला सुख प्राप्त झालं, त्याचा परिणाम आम्ही गाऊ लागलो, नाचू लागलो, आनंदाने उड्या सुद्धा मारू लागलो. मी व्यावहारिक दृष्टीने विचार करायचा झाला किंवा बोलायचं झालं तर माणसाने गावं कुठं, नाचावं कुठं आणि उड्या कुठे मारावे याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहे, याला सुद्धा काहीतरी जागेची निश्चितता आहे. आपण कुठेही उड्या मारतो, कशाही उड्या मारतो, केव्हाही उड्या मारतो आणि कधीही उड्या मारतो, बरोबर आहे की नाही? त्या उड्या मारण्याला, नाचण्याला महत्व नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू. आओ कीर्तनामध्ये प्रत्यक्षात भगवंताने नाचावं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता. अहो नाचता नाचता देवाने देहभान विसरावं. कुणाच्या कीर्तनात? नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये. बरं ते कीर्तन काय असं होतं का? नामदेव महाराजांचं कीर्तन म्हणजे रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास. नामदेव महाराजांचं कीर्तन होतं देवानं प्रत्यक्षात नाचावं. कोणत्या वयात नाचावं? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, त्याला महत्व आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा गाऊ लागलो. गावं सुद्धा कुठे माणसाने? इथेच गावं, इथेच गावं, इथेच नाचावं आणि याच व्यासपीठावरती आनंदाने उड्या सुद्धा माराव्या. तुकाराम महाराजांना देवाने विचारलं, तुकाराम महाराज व्यवहाराच्या दृष्टीने असं तुम्हाला काही लाज, भय, भीती, शंका वाटते की नाही? याच्या पलीकडे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही गेलोय. तुकाराम महाराजांचं प्रमाणे काम, क्रोध, लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची. काम होतात त्याला सुद्धा जागा ठेवली नाही, क्रोध होतात तो सुद्धा निघून गेला. मी तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रातला शेवटचा प्रसंग सांगतो. प्रसंग फार गमतीचा आहे, सगळ्यांनी ऐकलाय. तुकाराम महाराजांना मंबाजी गोसाव्याने मारलं, रक्त बंबाळ होईपर्यंत मारलं. सगळं देहूगाव जमा झालं. कशा करता? तुकाराम महाराजांना मारत असताना ते बघण्याकरता. असं जर कीर्तन चालू असलं, म्हटलं चला कीर्तनाला, कोणी येत? सगळेजण त्या ठिकाणी जमा झाले. कशा करता? तुकाराम महाराज आता उठणार आणि देवाकडे जाऊन तक्रार करणार, पांडुरंगाकडे तक्रार करणार. आणि तसंच घडलं. तुकाराम महाराज राहत्या घरातून निघाले, देऊ गावातल्या पांडुरंगाच्या राऊळाकडे निघाले. पाठीमागे सगळं देऊ गाव आहे. प्रत्येक जण कानामध्ये कुजबुजतोय, हळूच बोलतोय, काय सांगता, काय सांगता, काय तक्रार करता मंबाजी बुवांची? तुकाराम महाराज पांडुरंगाच्या राऊळामध्ये गेले. ऐका ऐका, तुकाराम महाराज पांडुरंगाच्या राऊळामध्ये गेले, पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि हात जोडून तुकाराम महाराज म्हणतात, देवा मंबाजी गोसावी मला मारत होता, ही तक्रार घेऊन मी तुझ्याकडे आलो नाही. मी ही तक्रार घेऊन तुझ्याकडे आलो नाही देवा, मी याच्याकरता तुझ्याकडे आलोय. मंबाजी गोसावी ज्यावेळेस मला मारत होता तेव्हा त्याच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये राग निर्माण होऊ दिला नाही, क्रोध निर्माण होऊ दिला नाही. देवा ही तुझी कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. लाजभय शंका दुरावीला मान, नकळे साधन या परते. देव नाराज झाले आणि देवाने सांगितलं, तुकाराम महाराज एवढं सगळं वैष्णव आणि संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला जर प्राप्त झाला असेल, माझा काही उपयोग आहे का नाही? विनाकारण कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे का? तुकाराम महाराज म्हणाले, अजिबात नाही. हे सगळं सुख सांभाळण्याची जबाबदारी सर्वस्वाने तुझ्यावर आहे. अभंगाचं शेवटचं. म्हणे आता पुऱ्या सायाचे, तुका म्हणे आता पुऱ्या सायाचे, तुका म्हणे आता पुऱ्या सायाचे, तुका म्हणे आता पुऱ्या सायाचे. आम्हा जगाविषयी सांभाळावे, आम्हा जगाविषयी सांभाळावे. गायनाचे उभे आपुली छंदे, गायनाचे उभे आपुली छंदे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे उढे आपोलिया छंदे, मनाची या आनंदे आवडीने. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या अभंगावर थोडा वेळ निरूपण करण्याचा प्रयत्न केला. अभंगातला भाव असाच असेल असा माझ्या बुद्धीचा दावा अजिबात नाही, परंतु ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये जे राहून आपल्यासमोर थोडा वेळ मधुकरेचा प्रसाद घेऊन थोडंसं निरूपण करण्याचा, सेवा करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न ज्ञानोबारायांनी दिलेला प्रसाद आहे, गुरूंनी दिलेला आशीर्वाद आहे आणि या भूमिकेतून मी आज या ठिकाणी थोडा वेळ सेवा समर्पित केली. झालेली सेवा कैवल्य साम्राज्य ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या प्रातस्मरणीय गुरुवर्य जयवंत महाराज बोधले
आणि माझ्या आईवडिलांच्या चरणाशी समर्पित करतो. आपण सगळ्यांनी ही सेवा शांत चित्ताने श्रवण केल्याबद्दल आपल्यासुद्धा चरणाशी मी सेवा समर्पित करतो. सेवेकरता गायक मंडळी, वादक मंडळी सर्वांनी सुंदर पद्धतीने साथ दिली, त्यांचेसुद्धा धन्यवाद मनापासून व्यक्त करतो. आणि झालेली सेवा पुनश्च एकदा या ठिकाणी समर्पित करतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले, येथ माझे जे उरले पायी कपन ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी बोलिले रे पुरे माऊली, तुम्ही कधीही कोणालाही हा प्रश्न विचारा, काय हो माऊली कसे आहात, तर कोणी सांगतं कामात, तर कोणी म्हणतं निवांत, पण कोणी हे सांगत नाही की मी सुखात आहे. कारण आपलं सुख हे आपल्याला मिळणाऱ्या भौतिक गोष्टींमध्ये आहे, तर संतांचं सुख परमात्म्याच्या नामस्मरणात आहे, वैष्णव बांधवांसोबत असण्यात असतं. आजच्या या भागात आपण सुखी असण्याची नक्की व्याख्या काय आहे हे जाणून घेतलं. सन मराठी वाहिनीवरील वारसा कीर्तनाचा या कार्यक्रमामुळे मला देखील माझ्या जगण्याचा एक वेगळा पैलू उलगडता आलाय. चला तर मग भेटूया उद्या पुन्हा याच वेळेत. सन मराठी वाहिनी बघत राहूया, वारसा कीर्तनाचा पुढे चालवूया. जय हरी विठ्ठल.